चला तुम्ही घरामध्ये पहिलं ते दार लावून टाका. तुम्हाला 10 बार सांगला वा 4 चौकामध्ये गेलं की नीट वागा, चांगलं बोला, मजा बरं म्हणून बोलणार. घालून पाडून बोलायचं, असं केली तसं केली म्हणून सांगायचं. आणि घरी गेले की तर लई तुमच्या आई पुढी हेच केली तेच केली म्हणून. आणि तै बी लई सोंगाला लई हे असल्यावर नंदाला इतक्याला नंदाला फोन करून सांगते आता हेच केली नाही तेच केली नाही म्हणून. करून बघा मला अजून एक बार असं. लास्ट बार सांगायला मी तुम्ही असं केल्या की काय खरं नाही. मग ऐकून आल्या की मी काय म्हणाला वा. मेरी पत्नी मुझे सताती है. हेलो, मेरी पत्नी मुझे सताती है. आया सोनी कालच तुझी सैरिक झाली की ये आज लगे फोनवर बोलालीस. तुम्हाला करतो एक 5 मिनिटानं. गोंदूरला इथे म्हातारी बसल्या जागी बसणं. थोडं बाई माणसानं नीट वागावे माय. ते काम बघ घरातले थोडं. काय झाले तुला गोंधळायला? उग बोंबलत राहते बाई म्हातारी बसल्या जागी बसना. केला आम्ही सगळे काम घरातली. फॅशन वळते आजकालची. आय माय आमच्या काळामध्ये असलं नव्हतं ये. आम्ही आमच्या गड्याचे 2-2 वर्ष तोंड बघत गेल नाही ग माय. हे नवीनच निघालंय तुमचं असलं का वय म्हणावे. मरणा बी गेली सा आई तर कुटका खाऊन बसाय ना की गुन्हा ना. असं का म्हणलालीस मला मर म्हणून. मला लग्न बघायचे आहे ते नातायचे पंतायचे. उग किरकिर लावले माय. बस इथं बोंबलत मी बाहेर जाऊन बसतो. तेवढे कापर पडल्यात गातून जाये. तिनं आलं की अजून लई गोंधळ ती मजा न. ए बाई तू जेव्हापासून माझ्या नवऱ्याच्या जीवनामध्ये आलीस तेव्हापासून माझा नवरा माझा काहीच ऐकना गेलाय. काय जादू केलीस माझ्या नवऱ्यावर. माझी एक गोष्ट सुद्धा टाळत गेल नाही पहिलं. आता एक गोष्ट ऐकना गेलाय. तो आता माझा नवरा कमी आणि तुझा बाप जास्त झाला. अहो तुम्ही लई कविता करत्या. मजावर एक कविता करा बरं. बरं बरं. कांदा झाला स्वस्त, महाग झालं लसूण. सकाळी सकाळी जरा व्यायाम करत जा. मशिवणी झालीच बसून बसून. तेव्हाच म्हणाली माझी आई पोरग भरणारी लग्न कर नको म्हणून. तेव्हाच माझ्या आईचं ऐकलं असल्या तुम्हाला लग्नाला नाकार देत होतो तुमच्यासोबत लग्न करायला. काय सांगलायस? तुझ्या आईचं विरोध होतं का आपल्या लग्नाला? हा माझ्याच आईचं विरोध होतं. विठ्ठला पांडुरंगा महादेवा उगच त्या माय माऊलीला मी वाईट समजत होतो की हिनं माझं भलं करायला चालली होती की रे बाबा.